पुणे स्मार्ट होतंय, मेट्रो धावतीये, मोठमोठे उड्डाण पूल बांधले जातात. ऐकून भारी वाटतं ना? पण जरा थांबा. पुण्यातच असे काही भाग आहेत जिथे लोक आज पाणी पाणी करतात. नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. आज आपण बोलणार आहोत महमदवाडी आणि उंडरीच्या त्या 1.5 लाख लोकांबद्दल, ज्यांना प्रशासनानं फक्त कोरडी आश्वासनं पाजली. विषय काय माहिती आहे का? इथे राहणाऱ्या लोकांसाठी महापालिकेने 8 मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या बांधून ठेवल्यात. पाणी पण तयार आहे, पण त्या टाक्यातलं पाणी लोकांच्या नळापर्यंत पोहोचवायला जी पाईपलाईन लागते ना, तिचं काम फक्त 600 मीटरसाठी रखडलंय. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 600 मीटर. म्हणजे हाताशी घास आलाय, पण तो तोंडापर्यंत पोहोचू दिला जात नाही. का? तर म्हणे कात्रज कोंढवा रस्त्यावर थोड्या जागेचा ताबा मिळवायचा बाकी आहे. अहो, मग इतके महिने प्रशासन काय झोपा काढतंय का? आता या एका 600 मीटरच्या तुकड्यामुळे होतंय काय? तर इथे सुरू झालाय टँकरचा धंदा. उंडरी महमदवाडीतल्या सोसायट्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये टँकरवाल्यांना किती रुपये दिले असतील? तब्बल 3 कोटी रुपये. विचार करा, लोकांच्या घामाचा पैसा असा टँकर मध्ये वाहून जातोय. रोज 700-800 टँकर या भागात फिरतायत. मग प्रश्न पडतो की हा 600 मीटरचा अडथळा मुद्दाम दूर केला जात नाहीये का? कुणाचे खिसे भरण्यासाठी हा खेळ सुरू आहे? टॅक्स भरायला नागरिक पुढे, पण हक्काचं पाणी द्यायला मात्र महापालिका मागे. टाक्या बांधल्यात त्या काय शोभेसाठी? जर त्यातूनच पाणी येणार नसेल तर ते सिमेंटच्या ढिगाऱ्यांचं करायचं काय? प्रशासनाची ही सुस्ती आता इथल्या लोकांच्या जीवावर उठली. हे पुणे आहे. इथल्या माणसाला जर तुम्ही तहानलेलं ठेवलं तर तो आता शांत बसणार नाही. तुमच्या भागातही पाण्याचा असाच प्रश्न आहे का, की तुम्ही टँकर माफियांच्या विळख्यात अडकलायत? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही परिस्थिती बदलण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा पुणे लोक.